इंदू तो खय खय डोक्या टेकशील, खय खय हात जोडशील, खय खय नवस करशील. वाडो विकूक परवानगी दिलंस खरी, पण यो वाडो अण्णा नायकाचो असा विसरा नको. या वाड्यात ताच झाला जा अण्णा नायकान ठरवल्यान, आणि आता पण ताच होय जा अण्णा नाईक ठरवी. तुम्ही गेलास ना तेव्हा लय रडले मी. तुम्ही कसेही वागला असलास ना तरी पण तुमच्या नावाना कुंकू लावलंय ना म्हणान डोळ्यात पाणी येला. पण नंतर स्वतः सावरलंय ह्या घरासाठी. ताच घर तुम्ही उद्ध्वस्त करूक बघतास, जितेपणी त्याची पाड सोडलास ना. आता मेल्यावर पण त्याच्या वांगडा लगीन करूचा, पण मी ता होक देऊचय नाय. तुमची बायल असलंय ना तरी नायकांची सून असे मी. नायकांचं घर कोणाच्या ताब्यात देऊचय नाही मी. सिंधू तुझ्या ताब्यात आता कायच रवलेला नाही हा. आता विचार करून काय उपयोग हा. गोवा खैसर ठेवलंस ना ताच चुकला तुझा. अगो अभिराम भाऊजी भोळे असत पण वच्चीच्या पर्यायात तयार झाले. तुझा काय हा? तुझी अक्कल काय गेली होती? हे माझी अक्कल काय काढतेस ग? हा या विहिरीत ढकलून दे ना परत माझी अक्कल काढलीस तर. अगो तसा नाही गो, पण माका ना तुझी अवस्था बघून लय त्रास होता. अगो खय ता वाडो इकूक बघणारा सुशल्या आणि खय या हतबल सुशल्या. छि 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 नाही बघवत गो, माका नाही बघवत. गोवा खैसर ठेवलंस ती चूकच झाली तुझी. आता उद्या काय झाला तर निस्तारणार कोण हा? म्हणजे अगो कावेरी आणि सयाजी एका छताखाली, म्हणजे एकमेकांसमोर येणा जाणा होतला, भेटणा होतला. आणि त्याच वेळी जर त्यांच्या काय अंगात इला तर भाय माझे माका ते विचार पण करवत नाही हा. अगो काय रे रडांना सगळ्यांका आपल्या बाजून करून घेत. सयाजीरावांचा काय माका ते वेगळोच संशय येता. हातारीक वाडो इकूचो नाय हा म्हणान आयता या अण्णानी शेवंताचा निमित्त गावलेला असा. सयाजीरावांका काय केला नी किंवा काय झाला ना. अगो घो ठार येडो झालो की मग त्याच्या वांगडा संसार करणारस काय? कायेरीक सांभाळू सगळे नाईक असत. सयाजीरावांच्या जीवावर बेता त्याचा बघ. बघ आपल्या तुका पटला तर काय सांगूचं काम केलं.
इथे काय करतोय? एकदा सगळं सॉर्ट आउट झालं ना की मग आपण पुढचं बोलून घेऊ. एक 2 मिनिटं कॉल बॅक करतो मी. 2 मिनिटं. अभि, मी ना आता इकडे सयाजीला बघितलं आपल्या घरी. अभि, सयाजी इकडे काय करतोय? की करे पेडीड का? सांग ना, भीती वाटते. कावेरीक आणि सयाजीक मोकळीक देऊक बाई. त्यासाठी त्या दोघांका या घरात एकत्र ठेवूचा लागात. अभि, कुठे लक्ष? तुला विचारते, सयाजी इकडे काय करतोय? कधी आला? का आला? वेरी मी तुला अभि, सुषमा पण. अभि, काय होतंय? काय चाललं? मला सांग ना. काही नाही चाललेलं. घराच्या व्यवहाराबद्दल सगळं चालू आहे ना, म्हणून ते आले. खरंच टेन्शन नको घेऊ तू. माझा फोन जरा चालू आहे, मी फोनवर बोलतो. टेन्शन नको घेऊ. अभि, अम्मा झाला जेवण? होय, झाला जेवण. काय भूक लागली माहिती ना माझं गो. घे वाट. अगो आत्ताच जेवण झाला, कसली एवढी घाई? वायस थांब, सगळे एकत्र बसाया. अगे एकत्र बसून काय होणार? हैसर कोण कोणाचा तोंड बघणार नाही की कोण कोणाची धड बोलणार नाही. एकत्र बसून एकमेकांका काय घास भरवचे सर? झाला सुरू तुझा? हा, म्हणजे तुका काय म्हणूचा? मी भांडणा काढतोय? नाही गो बाय, तू किती भांडशील? तू नसताना तोंड चालवतस आणि बाकीचे ना ते का भांडणा म्हणतात. हा, तसाच असता. पटला ना? हा, घे. काय बोलतो? जेव्हा तुमचं तुम्हीच. कावेरी, हा अम्मा. तू किती गप गप? अम्मा, खरंच सयाजी आणि सुषमा वाड्याच्या कामात आले? कावेरी, सगळं जेवण झाला, मी झाकून ठेवला. हा, मग बसूया जेवू. हा, इले मी. कोणी काही स्पष्ट बोलत नाहीये. का आलाय इथे सयाजी? मला नकोय तो इथे. सयाजी, इथे आहेस तू? अरे मी केव्हापासून शोधतेय तुला. तू नजरेसमोर नसलास ना की मला खूप भीती वाटते. सयाजी, तू असं शांत काय आहेस? बोल ना काहीतरी. असं शांत नको राहूस. तू कसलंच टेन्शन नको घेऊस. आज ना उद्या या सगळ्या गोष्टी संपणार आहेत आणि आपण आपल्या घरी पुन्हा जाणार आहोत. तू फक्त कसलाही त्रास करून घेऊ नकोस. मी आहे ना, मी तुला काही होऊ देणार नाही. आणि त्या अण्णापासून कायमची सुटका करणार आहे तुझी. सयाजी, माका बाहेर काढतलस? नाही, तू का करतोयस हे सगळं? तुझ्या आजूबाजूला असण्याचा देखील मला राग येतो. आणि आता तर तू माझ्या आयुष्यात येऊन मला त्रास देतोयस. पण एक लक्षात ठेव, माझ्या सयाजीला
तू काही केलंस ना तर मी काय करतालास? मारणार आहेस मला? मार ना, मार. घे जीव माझा. माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा काय ते ना एकदाच संपवून टाक. मार मला. माझं जगणं नकोसं केलंयस तू. आता सुखानं मरू तर दे. घे, मार. मार ना, मार. तुला काहीच कसं वाटत नाही रे. तुला ना तुझ्या बायकोची काळजी आहे ना, तुला तुझ्या मुलांची काळजी आहे. खरं तर तुझं हसणं देखील त्यांच्यासाठी त्रासदायकच होतं. आणि आता मेल्यानंतर पण तू कुणालाही सुखाने जगू देत नाहीयेस. मग मार, मार. घे, मार. थांबलाच का? मार ना, मार. अरे बघतोस का? मार ना. अण्णा नाईक, तुझं अस्तित्व ना तुझ्या मरणासोबतच संपलंय. आणि तू जे काही करतोयस ना, हा तुझा फक्त अट्टहास आहे. अण्णा नाईक, तू संपलायस तू. मार, मार ना, मार, मार. का आलीयस इथे? तू जा इथून. माझं ऐकून तर घे. मला कोणाशी काही बोलायचं नाहीये ना, मला कोणाचं काही ऐकायचंय. तीच ना तू सयाजीची काय अवस्था झालीये, तुझ्या नवऱ्याने काय अवस्था करून ठेवलीये. 2 शब्द त्याच्याशी बोलायला जाते तर मला भीती वाटते ग त्याची. सतत भीतीचं सावट, सतत. सो सयाजी ना माझ्यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार होता. माझ्या तालावर नाचायचा. तो आज माझा जीव घेऊ पाहतोय. मान्य आहे मला, मी चिडले असेल त्याच्यावर, मी रागराग केला असेल. माझा नवरा आहे तो. आणि त्याची ही अवस्था झालीये. ही अवस्था तुझ्यामुळे झालीये, तुझ्या नवऱ्यामुळे झालीये. गप गप, डोळे पुस आधी, रडा नको. अगो, तुझी जी अवस्था असा ना, तीच अवस्था माझी आणि माझ्या लेकाची झाली ना. घो म्हणान तू का सयाजीवर रागवूक ना आज समोर असताना सुद्धा तिच्या वांगडा 4 शब्द प्रेमाचे बोलूक नाहीये ना. दोघा गेली पण सगळ्यांका असा अडकवल्याने की नात्यांवरचो ताण वाढलो. आता ही नाती तुटूक न देना ह्याच फक्त आपल्या हातात असा. अभिराम आपल्या परीन कावेरीक जपूचो प्रयत्न करीत तू पण करीत असतलस. पण एकमेकांवरचो विश्वास कमी होऊक देऊ नको. हे दिवस पण जातले. ह्यांची काय जेवणाची वेळ जाऊची नाही आणि ही काय वेळेत जेवची नाही. मी आपला जेवण घेते बाय.
ह्या काय झाला? टोपातलं जेवण काय गेला? मगाशी माझ्या पुढे सगळा रांधून ठेवलेल्या, मग टोपातलं जेवण काय गेला? आये आहे सरक्या, काय हो आरडतस किती? काय गो, काय झाला? आगे बाय माझे जेवण काय गेला? तास तर म्हणते मी सगळं रांधून गेलंय. वय जेवणाचा वास पण इलो. अगे मग गेला काय सगळ्या जेवण? ती सगळी ना बानामती झालेली अगे जीवावर बनता आता धड जेवण पण नाही मिळायचा काय? आता आरडून काय नाही होत त्याला. अगे तुमची मोठीची भ्रष्ट झाली ना, ती तरी थाऱ्यावर येत. माखत आता भीती वाटूक लागली या घर ना पछाडलेला असा. असं काय धड होऊ शकत नाही. ना पाया पडते तुमच्या, थांबवा या सगळा, थांबवा. अण्णा जेवण पुरलं ना? तुझ्याकडे बघितलंय की सगळी भूक मिटता. नाही का नो? शेवंता, तुझ्याकडे बघत राहावं असं वाटतं. या सौंदर्य माका भुलवता. म्हणान काय झालं तरी या नजरेत भरणारं सौंदर्य माका गमूचा नाही. शेवंता, काय बघताय? शेवंता नावाचं वादळ. आणि या एकदा सुटला की मग आपलो राग, आपली चीड, आपलं स्वाभिमान सगळा लांबवर निघान जाता आणि उरताव फक्त प्रेम.